इंडिया कन्झम्पशन स्टोरीवर ज्या लोकांना शंका आहे, इंडियन इकॉनॉमीवर ज्या लोकांना शंका आहे, त्यांच्यासाठी फूड फॉर थॉट. 1980 साली जॅपनीज कार मेकर सुझुकी भारतात आली आणि मारुती बरोबर टायअप करून त्यांनी गाड्या विकायला सुरुवात केली. अगदी 2000 सालापर्यंत त्यांनी फक्त वर्षाला 4 लाख गाड्या विकल्या होत्या. आत्ता जे लास्ट फायनान्शियल इयर झालं त्यावेळेस त्यांनी 21 लाख गाड्या विकल्या आहेत. मारुती स्वतःची प्रोडक्शन कपॅसिटी वाढवते आणि येत्या काळात ही कपॅसिटी 40 लाख गाड्यांची होणार आहे. याचाच अर्थ असा की कन्झम्पशन भारतामध्ये वाढतंय, पर कॅपिटा इन्कम वाढतोय, जास्ती लोक गाड्या घेत आहेत, एवढं तर 100% खरं आहे. आणि ह्यालाच आपण भारताचा सुवर्ण काळ नाही म्हणायचं तर अजून कशाला म्हणायचं मला माहित नाही. ज्या लोकांना शंका आहे त्यांनी गुगल करा आणि असे अनेक स्टॅटिस्टिक्स तुम्हाला दिसतील विच शोज दॅट दिस इज दी गोल्डन इरा फॉर दी इंडियन इकॉनॉमी. आत्ताच भारताच्या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करा, नाहीतर नंतर पस्तावायची वेळ येईल.